नमस्कार मंडळी, मी आपला संकेत आणि सुरू करत आजच्या व्हिडिओला. तर मंडळी नीटसाठी आणि नीटसाठीच जे विद्यार्थी खरंच प्रयत्न करत होते, ते प्रोटेस्ट करत होते. अक्षरशः त्यांनी डोकी फोडून घेतली. त्यांच्या प्रयत्नांना आज कुठेतरी यश आलंय आणि धर्मेंद्र प्रधान या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा फायनली आलाय. आता 1 महिना झाला आम्ही सगळे कंटेंट क्रिएटर तेच सांगत होतो, की "अहो द्या राजीनामा, द्या राजीनामा." एवढ्या वेळात आमच्या गावच्या सरपंचानं राजीनामा दिला असता, असं कुठेतरी मला वाटतंय. पण ठीक आहे. ते म्हणतात "देर आहे दुरुस्त आहे" असं कुठेतरी झालं आणि फायनली आज पोरांच्या यशाला प्रयत्नांना यश आलं आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आला आणि सगळीकडे जल्लोषाचं वातावरण आहे. म्हणजे काहीच बोलू. पण तुम्हाला माहिती आहे का, 1 महिना झालं ह्या प्रोटेस्टमुळं माझ्या Instagramच्या अल्गोरिदमचे पक्के लागले होते. म्हणजे अचानक भयानकपणे ते बोलतो ना, अभिजित बिचुकले, महेश मोठे, त्याच्यानंतर सचिन पिळगावकर आणि संतोष जुईकर यांच्यात एवढी स्पर्धा लागायची. 100-200 मताचा फरक असायचा. असले खतरनाक रील्स. त्याच्यानंतर अधून-मधून म्हणजे बोलतो ना, मी म्हणते माझंच खरं, अशा कुठेतरी पोरींचे रील्स मला Instagramवरती दिसायचे. मध्येच ते प्रतीक शिंदे आणि ते कुठलेतरी जे आहेत रील्सर त्यांच्यामध्ये कचाकच भांडण झालं होतं. म्हणजे अक्षरशः वर्ल्ड वॉर 3 होणार होतं. एवढी जबरदस्त त्यांची भांडणं झाली होती. असलं भारी वाटत होतं बघायला म्हणजे काहीच. म्हणजे Instagramचा अल्गोरिदम 2 भागात डिव्हाइडला होता. त्यांच्यानंतर अभिजित बिचुकले साहेबांचे अचानकच व्हिडिओ बंद झाले. एवढं वाईट वाटलं. राखी सावंतचे व्हिडिओ माझ्या अल्गोरिदममधनं अचानक गायब झाले होते. म्हणजे मी आता बघायचं कोणाकडे असा मला प्रश्न कुठेतरी उभा राहिलेला. पण ठीक आहे. त्याच्यानंतर एवढं होऊन सुद्धा राजीनामा दिला नव्हता. पण त्याच्यानंतर आले भैय्या गायकवाड. भैय्या गायकवाड यांनी काल एक फोन फिरवला प्रधानमंत्र्यांना, आपल्या शिक्षण मंत्र्यांना, की "बघा तुमच्याच्यानं जमतंय का मी येऊ तिकडं?" एवढंच म्हटले आणि आज शिक्षण मंत्र्यांचा आज राजीनामा आलाय. म्हणजे त्या भैय्या गायकवाडांच्या अंगात किती दम असेल ते बघा. म्हणजे पोराच्या एका फोनवरती सगळं सॉर्ट झालाय मॅटर. खरंच जबरदस्त आहे भैय्या गायकवाड आणि पण शेवटी चला देर ना आहे दुरुस्त आहे असं कुठेतरी झालंय आणि आणि फायनली राजीनामा आलाय आणि मला वाटतं की या 2-3 दिवसात सगळ्यांचा अल्गोरिदमचा प्रश्न सुटेल आणि त्याच्यानंतर नियमितपणे संतोष जुळेकर, सचिन पिळगावकर महाराज, त्याच्यानंतर अभिजित बिचुकले, राखी सावंत, महेश गोटे असे भयानक मोठे असे रील स्टारांचे आपल्याला पुन्हा फीडमध्ये व्हिडिओ दिसतील आणि बघूया आता ह्या प्रोटेस्ट नंतर काय होतंय. तुम्हाला काय वाटतंय Instagramच्या अल्गोरिदमबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.